शून्यातून विश्व निर्माण करण्याचे सामर्थ्य युवकांनी अंगी बाळगणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन युवा व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग कंद यांनी केले। तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात आयोजित साहेबराव शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेत ज्यांच्या हाती शून्य होते या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना डॉक्टर कंद बोलत होते। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अर्जुन मुसमाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमढेरे, शकुंतला फाउंडेशनच्या अध्यक्षा शोभाताई महेश बापू ढमढेरे, प्राध्यापक डॉक्टर अपर्णा साबणे, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉक्टर दत्तात्रय वाबळे, बहिशाल शिक्षण मंडळच्या केंद्र कार्यवाह डॉक्टर संभाजी शिंदे आदी यावेळी उपस्थित होते। साहेबराव अण्णा शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेचं यंदाचं 7वं वर्ष आहे। प्राध्यापक डॉक्टर अपर्णा साबणे यांनी यावेळी भारतीय संस्कृती या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, माणूस आणि माणुसकी असलेला समाज आपल्याला घडवायचा असून युवकांनी दिव्याप्रमाणे त्याग आणि समर्पणाची भावना जोपासणं काळाची गरज असल्याचं त्या म्हणाल्या। संस्कृती, प्रकृती आणि विकृती यातील फरक प्रत्येकानं जाणून घेणं आवश्यक असल्याचं डॉक्टर साबणे म्हणाल्या। शिक्षण प्रसारक मंडळ विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश बापू ढमढेरे यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, तरुणांनी सातत्यानं सद्विचारांचा आग्रह धरायला हवा। आपल्या पालकांची स्वप्न सत्यात उतरण्यासाठी युवकांनी कठोर परिश्रम करून जीवनाला आकार देणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन महेश बापू ढमढेरे यांनी केले। थोर व्यक्तिमत्वाच्या प्रेरणेतूनच युवकांनी स्वकर्तृत्व घडवण्यासाठी सदैव तत्पर असण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। संगणक साक्षरता ही आजच्या काळातील नितांत गरज आहे आणि शिक्षण प्रसारक मंडळ शकुंतला फाउंडेशनच्या माध्यमातून राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा त्यांनी यावेळी घेतला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.